कविलवाल येथील मुख्य रस्त्यावरील मोरी कोसळणार, प्रशासन निद्रावस्थेत. अवैध मातीच्या अवजड वाहनांच्या रात्रंदिवस वाहतुकीमुळे मोरीची झाली बिकट अवस्था. सुरुवातीच्या पावसाळ्यातच कविलवाल कोंडजवळील कमकुवत मोरी कोसळण्याची दाट शक्यता. पावसाळ्यात मोरी कोसळून आमचा माणगावाशी संपर्क तुटल्यास, तात्काळ गरज पडल्यास आमच्या आजारी ग्रामस्थांना रुग्णालयात पोहोचवायचं की स्मशानभूमीत, संतप्त नागरिकांचा प्रशासनाकडे गंभीर सवाल. माणगाव तालुक्यात माणगाव शहराच्या काही अंतरावर ग्रुप ग्रामपंचायत कविलवालच्या हद्दीत कविलवालकडून कविलवाल कोंड धनगरवाडी व आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावरील मोरी काही दिवसात किंवा सुरुवातीच्या पावसातच कोसळण्याची भीती येथील सरपंच व संतप्त ग्रामस्थांकडून वर्तवण्यात आली होती. जवळपास 20 वर्ष आधी नाल्यावर बांधलेल्या मोरीचे स्टील निखळून स्लॅब तुटून पडतात. माणगाव शहराकडे दळणवळणाच्या एकमेव मार्गावरील सदरील मोरी कमकुवत झाल्याचं कारण गेल्या अनेक दिवसांपासून कविलवाल कोंड व परिसरातून अवैधरित्या रात्रंदिवस मातीच्या अवजड वाहनांची वाहतूक माणगावच्या दिशेने सतत सुरू आहे. महसूल विभागानं तर मातीच्या अवैध वाहतुकीकडे कानाडोळा केलाय. मात्र सदरील मोरी भर पावसाळ्यात कोसळून कविलवाल कोंड धनगरवाडी आदिवासीवाडी या 3 गावांचा संपर्क तुटल्यानं येथील नागरिकांना होणाऱ्या जीवघेण्या त्रासाकडे प्रशासनाचे तात्काळ डोळे उघडणे गरजेचं आहे. मोरी कोसळून 3 गावांचा संपर्क तुटण्याच्या कल्पनेने येथील ग्रामस्थ भयभीत झालेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात येथील ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. सार्वजनिक बांधकाम खातं आहे, त्यांनी ह्या ब्रिजकडे थोडा लक्ष द्यावं. आमची मोरी तुटलेली आहे, ती रिपेअर करून देण्यात यावं. तसंच हे उत्खनन जे आहे तर ते कुठेतरी अवैध थांबलं पाहिजे. आज रात्रीचं एवढी वाहतूक होते की आम्हाला गावात त्रास होतो, तेव्हा त्याच्यामुळे लोकांना त्रास, सगळं झोपेचे वगैरे लोकांचे वांदे होतात. आणि हे उत्खननामुळे आज जर एवढ्या मोठ्या गाड्या जर गेल्या तर भविष्यात खरोखर आता पाऊस जर पडला आणि मोरी जर तुटली तर आमचा पूर्ण संपर्क तुटून जाईल. आमचा संपर्क पूर्ण तुटून जाणार आणि आम्हाला आज 3 वाड्या वस्ती आम्ही पूर्ण ह्याचं वंचित राहणार. प्रशासनाकडे एकच मागणी आहे की अवैध ह्या ज्या गाड्या चालतात त्या कुठून तरी बंद व्हावं. कारण एवढ्या मोठ्या गाड्या जर चालल्या तर आज त्या ब्रिजची तुम्ही कंडिशन बघितलं तर पूर्णपणे तो खालून तुटलेला आहे. उद्या पाऊस जवळ आलेला आहे. याची 3 वाड्या वस्त्या आमच्या इथून वाहतूक करतात. एक कविलवाल कोंड धनगरवाडी आदिवासीवाडी. जर हा ब्रिज उद्या जर पडला तर आमच्याच लोकांचे संपर्क, माणगावला जाणं वगैरे हा सर्व बंद होऊन जाणार. आणि ह्या ज्या गाड्या आहेत त्या म्हणजे असं भरमसाठ चालतात, पूर्ण रात्र चालतात लोड करून, की लोकांना पण त्याचा त्रास होतो. कारण ह्या रस्त्यात जर तुम्ही बघितला तर एक गाडी जर दुसरी गाडी पास पण होत नाही. त्यामुळे आम्हाला तिथून एक गाडी आम्हाला स्वतः तिकडे कॉर्नरला थांबावं लागतो की कुठेतरी 100 मीटर असं साईडला थांबावं लागतं गाडी, की इथून गाडी पास व्हावी. आता हा जर रस्ता बघितला तरी पूर्ण अरुंद आहे आणि ह्या रस्त्यामध्ये एवढ्या मोठ्या गाड्यांचे एवढं उत्खनन चालू आहे. आता हे 15 दिवस कंटिन्यू चालू आहे. हे अगोदरपासून यांचं उत्खनन चालू आहे. आज जवळजवळ मागच्या 2 महिन्यापासून हे उत्खनन असं त्यांचं चालू आहे. आणि त्या मोरीकडे तर बघितलं तर मोरीकडे बघा तुम्ही, पाहिजे तुम्ही एकदा चेक करून घ्या. आता 8 दिवसात साल्या खाली पडल्या, त्याचे प्लास्टर खाली पडतं आणि जर पाऊस आला तर आमचा वाहतूकच पूर्ण बंद होऊन जाणार. तर आमच्या खाली हालतो तो पूर्ण ब्रिज. त्यामुळे महसूल खात्याने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि आम्हाला ग्रामस्थांना याचा न्याय मिळवून द्यावा, ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. बघा, हे मोरीचं काम करायला आम्हाला पाहिजेच. कारण का उद्या काय झालं, आजारपण कुणा आला ते कुठं जाणार? मशरूमभूमीत जाणार का हॉस्पिटलला जाणार? ते आम्हाला मोरीचं काम करून द्या पाहिजे. पावसाच्या आधी हे करून द्या पाहिजे त्यांनी. तेव्हा वाहतूक हे चालू राहिली तर ती मोरी खचून जाणार आहे. तरी पुरी गंजलेली आहे. ते काय पण होऊ शकतं त्याला. हा 3 गावांचा इथं हे चालतो, संपर्क हे चाललाय 3 गावांचा चाललाय. कारण एखादा पाऊस आला, ही मोरी खाली बसली तर जायचं आम्ही कुठं? हॉस्पिटलला जायचा का समसून घेऊन जायचा? त्या माणसाला ही दक्कल बांधकाम लक्ष द्यावा आणि ही दक्कल सर्वांनी ध्यान देऊन. इथे रात्रीची गाड्यांची वाहतूक चालू असते, आम्ही लोक झोपलेली असतात, माहिती नाही परत ना. तर त्या गाड्यांचा काहीतरी शासनात दखल घ्यावी आणि हे गाड्या मोठे जातात ते बंद करावे. मातीच्या गाड्या जातात, त्या चोरीच्या जातात, कशा जातात ते आम्हाला माहिती नाही. पण इथून पुढे रात्रभर चालू असतात. आमच्या लोकांना ना झोप नाही येत ना काही नाही. त्याचा आम्हाला भरपूर त्रास होतो. या शासनाने काहीतरी हे घ्यावं, निर्णय घ्यावा. इथं मोरी आहे ती खूप तुटलेली आहे. आमच्या इथं रात्रीचं की नाही मातीचे ट्रक, खडीचे ट्रक चालू असतात. आमच्या इथं आजारी माणसं असतात. ती माणगावला जाण्यासाठी अगर पाऊस आला तर फुल तुटणार. मग आम्ही जाणार कुठून? याची शासनाने दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती.